सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम. श्रोते हो, सर्वांना माहितीच आहे उद्या श्री चक्रपाणी महाराज जयंती आहे. तर श्री चक्रपाणी महाराज अवतार दिना या निमित्त आपण एक लीळा श्रवण करणार आहोत. अनुतापच मानवाला परमेश्वराच्या जवळ नेतो. पश्चाताप ही चांगल्या परिवर्तनाचा झराच आहे. अत्यंत क्रूर माणसाच्या हृदयात ही पश्चातापाची एक छोटासा कोपरा, एक भाव असतोच. फक्त तो फुलवता आला पाहिजे. तो रिकामा पडून आहे. क्रूर वाघीण ज्या दाताने अनेक जीवांना फाडून मुर्दा पाडते, त्याच दाताने ती आपल्या पिल्ल्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेते. हे कार्य करत असताना आपल्या बाळांना ती जराही इजा होऊ देत नाही. अशा प्रकारे माणूस कितीही वाईट असो, त्याच्याही हृदयामध्ये एक छोटासा दयेचा कोपरा मात्र असतोच. अशाच प्रकारची एक सुंदर लीळा आहे ही. श्री चक्रपाणी महाराजांच्या चरित्रामधील ही एक लीळा आहे. एक जोगऱ्या नावाचा एक व्यक्ती होता. तो चोराच्या टोळीचा मुख्य सरदार होता आणि तो त्यांच्या माणसाला चोऱ्या करायला पाठवत असतो. या गावाला जा, त्या गावाला जा, एका गावाहून सांगत असतो आणि आणलेला जो माल आहे, जो त्याचं सामान आहे ना, त्याच्या वाट्या करायच्या. एवढंच त्याचं काम होतं. तो कधीही त्या चोराच्या सोबत गेलेला नसतो. पण एके दिवशी त्याच्या मनात येतं, हे काय करतात, कशा प्रकारे काम करतात ते पाहण्यासाठी तो जोगरा त्या चोरांच्या सोबत, त्यांच्या माणसाच्या सोबत जातो. घोड्यावर सवार होतात आणि ते त्यांच्या रस्त्याला लागतात. तेव्हा तिकडून एक आनंदात, उत्साहात, वाजत गाजत वऱ्हाड येत असतं. त्या वऱ्हाडामध्ये अतिशय आनंदाचं, उत्साहाचं, आनंदाचं वातावरण होतं आणि सगळ्या स्त्रिया आपले दागदागिने घालून, नवे कपडे घालून चालत होत्या. त्यांच्या पुढे माणसं होते, मागे माणसं होते आणि मध्यभागी सर्व स्त्रिया होते, लेकरं होते. यांना ते दिसतात चिनी या चोरांनी स्त्री पाहिली नाही, माणूस लेकरू कोणाचीही दया न करता धडाधडा वार करून सर्व अस्तव्यस्त केलं. त्यांचा आनंद होता, तो आनंद हिरावून घेतला. एका क्षणात त्यांच्या चेहऱ्यावरला आनंद जाऊन त्यांच्यात भयाचं वातावरण झालं. सगळा आरडाओरडा झाला. सगळीकडे सगळीजण आरडत होती. लेकरं आपल्या आईसाठी रडत होती आणि अशा वातावरणात असं स्त्रिया काही मृत्यू झाल्या होत्या, माणसाचाही मृत्यू झाला होता. आणि ज्या स्त्रियांनी आपल्याला दागिने दिले त्यांना तर त्यांनी काही केलं नाही, पण ज्या स्त्रिया देत नव्हत्या ना, त्यांचे ओढून घेऊन कोणाचा कान फाटला, कोणाचं नाक फाटलं, कोणाचा हात तर कोणाचा. अशा प्रकारे ते दृश्य पाहून त्या जोगऱ्याला, त्या लेकराची, त्या रडणाऱ्या लेकराची, त्या स्त्रियांची दया आली. त्याच्या हृदयातीलही त्या दयाचा कोपरा फुलला होता. आता मात्र त्याला पश्चाताप वाटू लागला, आता आपण काय करावं. तेव्हा तो त्याच्या माणसाला म्हणतो, पापी हो मरा, काय करता तुम्ही हे? तुम्ही असं का करता? तुम्ही रोज अशा प्रकारे हे काम करता. तेव्हा तो जोगऱ्याला ती माणसं म्हणतात, हे तर आमचं रोजचंच काम आहे, आम्ही रोज असंच करतो. तेव्हा मात्र त्या जोगऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकते. आता हे मी पाप कुठं फेडू? मीच पापी, हे सर्व मीच केलेलं आहे, याचा दोष तर सगळं मलाच लागणार आहे, असं त्याला वाटू लागलं होतं. तेव्हा तो तिथून तसाच निघून जातो आणि ब्राह्मणाकडे जातो आणि आपण केलेल्या सर्व चुका तो ब्राह्मणापुढे सांगतो आणि मला माझे पाप कशाने नासतील ते सांग. तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो, याचा एकच उपाय आहे, ते म्हणजे तू तुझ्या हाताने तुझे तोंड शिवून घ्यायचं. तो तिथून उठतो आणि चांभाराकडे जाऊन तो दोरा आणतो आणि स्वतःच्या हाताने स्वतःचं तोंड शिवून घेतो आणि तसाच तो घरी जातो आणि बाहेर जाण्याचा रस्ता निघतो आणि घरच्यांना सांगतो की मी आता तिथे जाणार आहे जिथे माझे पाप सगळे नासतील, माझे पाप हे धुवून निघतील. पायात चप्पल नाही, पोटात अन्न नाही, पाण्याचा थेंबही नाही, असं दुःखीस्त होऊन आणि मनामध्ये अनुतापाचं दुःख घेऊन तो रस्त्याने चालत असतो. जंगलातून, पांदीतून, रस्त्यातून असे ते अहोरात्र, रात्र दिवस, 7 दिवस तो सारखं चालत राहिला होता. आणि असं चालता चालता तो द्वारकेला येऊन पोहोचला. त्या द्वारकेला गावाच्या बाहेर एक ब्रह्मनाथाचं देवतेचं मंदिर होतं. त्या मंदिरात येऊन पोहोचतो आणि त्या देवतेच्या प्रतिमेपुढे तो बसतो. तेव्हा त्याच्या स्वप्नामध्ये तेथील देवता येते आणि त्या देवता त्या जोगऱ्याला म्हणते, तुझे पाप नासले. तेव्हा तो जोगरा त्या देवतेला म्हणतो, माझे पाप नासले हे मी कशाने ओळखायचे? त्या देवतेवर त्याला विश्वास नव्हता, म्हणून ती देवता दुसऱ्या दिवशी स्वतः ब्राह्मणाचा वेश घेऊन त्याच्या पुढे येऊन उभे टाकते आणि त्याला म्हणते, तुझे पाप नासले, आता तू तोंड उसवून टाक. तो तोंड उसवतो आणि
पारणे फेडतो, बोलायला लागतो. तेव्हा तो जोगरा त्या देवतेला म्हणतो, माझं पाप नासलंही मी कसं जाणावं. तेव्हा ती देवता श्री चक्रपाणी महाराजांची तू भेट घेत, ते परब्रह्म परमेश्वर आहेत असं सांगते. आणि तो जोगरा श्री चक्रपाणी महाराजाला शोधत असतो. शोधताना त्यांना चक्रपाणी महाराजाची आणि त्या जोगऱ्याची भेट होते. तेव्हा तो स्वामीला बघताच चक्रपाणी महाराजाला पाहतो आणि त्यांना साष्टांग दंडवत घालतो, हात जोडून पुढा उभा राहतो. आणि श्री चक्रपाणी राव त्याला कृपादृष्टीने अवलोकन करतात. तितक्यानेच त्याला सुख वाटायला लागतं, त्याची तहान भूक नाहीशी होते. मग जोगरा त्यांना विनंती करतो की माझे पापे कशाने नाचतील ते मला सांगा, माझी पापे फिटली का. तेव्हा श्री चक्रपाणी महाराज म्हणतात, जोगऱ्या तुझी पापे फिटली, तुझी पापे नासली, तुझी कर्म नासल्या गेलेली आहेत. तेव्हा तो जोगऱ्या स्वामींना म्हणतो, माझी पापे नासली ते मी कशानं ओळखायचं. तेव्हा श्री चक्रपाणी महाराज म्हणतात, जोगऱ्या ते श्री द्वारकामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तीचे सांजयाचे कळस जेव्हा दिसेल ना, तेव्हा ओळख तुझे पापे गेलेली आहेत. तेव्हा त्याने द्वारकामधील श्रीकृष्ण चक्रवर्तीचे सांजयाचे अवघे लखलख करीत रागबद्ध सोन्याचे कळस देखले आणि त्याने दंडवत घातले आणि माझे पापे गेले म्हणून त्याला आनंद झाला होता, थोडंसं बरं वाटत होतं. तेव्हापासून ते श्री चक्रपाणी महाराजांजवळ राहत होते. आणि तरीही ते परत श्री चक्रपाणी महाराजांना विचारतो, माझे जन्मांतरीचे सृष्टीचे माझे पापे नासलेत का. तेव्हा श्री चक्रपाणी महाराज त्याला अप्रोक्ष विद्येचा रश्मी संचिरतात. त्या परमेश्वराच्या कृपाने, त्या परमेश्वराच्या दयेने तो जोगऱ्या आपल्या सगळ्या पापाचं क्षालन झालेलं आहे, आपले सगळे पाप गेलेले आहेत हे जाणतो. पण तेव्हा तरीही तो शांत नसतो आणि त्याचा देह जातो. त्याचा देह गेला म्हणून तिथे लोक ओरडायला लागतात. तेव्हा श्री चक्रपाणी महाराज तिथे येतात आणि त्याला कृपादृष्टीने अवलोकन करतात. तर पाहतात स्वामी त्याला इतका पश्चाताप झालेला असतो की त्या अप्रोक्ष विद्येने सुद्धा त्याला तो शांत झालेला नव्हता. तेव्हा परब्रह्म परमेश्वराने त्याला स्वतःच्या स्वरूपाचं दर्शन दिलं, त्याला स्थिती दिली, तेव्हामुळे तो शांत झाला. अशा प्रकारे परमेश्वराचं अनुतापाने माणूस परमेश्वराच्या जवळ जातो, अनुतापाने पश्चातापाने माणूस परमेश्वराच्या जवळ जातो. जसा हा जोगऱ्या या लीळेमध्ये गेलेला आहे. ही जोगऱ्याची लीळा मला समजली तशी तुमच्या पुढे साध्या व सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला. ही लीळा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. दंडवत प्रणाम. जय श्री